आज सहज फिरू लागलो, इंचाचं पिल्लू दिसलं, सुंदर वाटलं, उचलून घेतलं. चला म्हणलं बघावं. आणि ते पिल्लू बारीक होतं. माझे प्रयत्न जास्तीत जास्त होते की त्याला काही जास्त परेशानी होऊ नये. आणि प्राणी पक्षी त्यांना जोपर्यंत जीवावर येत नाही तेपर्यंत जरी ते विषारी असले तरीही काही करीत नाहीत. माझ्या आयुष्याचा अनुभव आहे. दुसरा अनुभव आहे माणसाविषयी, की माणसाला कितीही लावा, त्यांच्यासाठी जीवही दिला तरी, जीवही आपण जरी घाण ठेवाल त्यांच्यासाठी, तरी ते फिरायचे ते फिरतात. तसं हे प्राणी पक्षीच नसतं. जेवढं आपण त्याला प्रेम लावता आणि ते त्याच्यापेक्षाही जास्त लावते तर ते आपल्यासाठी जीवही सोडू शकतात. आजपर्यंत ज्या वेळेस मराय टेकलो त्यावेळेस आपल्या घरचे कुत्रे मेलेले आहेत. त्यामुळं पहिल्यापासून जे मला लावण त्याची मी किंमत पहिल्यापासून ठेवतो. भारी वाटलं. एवढं पिल्लू होतं, दिसायला चपळ आहे ते, कारण की त्यांना ठेवलं तर निवांत बसला, पुन्हा त्याचा हात लावला की लागला पळायला, पण चावला नाही. मला विश्वास आहे प्राणी पक्षी विनाकारण काही करीत नाहीत. जरी विषय असला त्याच्या अंगामध्ये तरी ते त्यांच्या बचावासाठी ते उपयोग करतात. तुम्हाला असं कधी एखादा विषारी जरी साप वगैरे दिसला तरी त्याला मारायचे प्रयत्न करू नका. त्याला जाऊ द्या, त्याचं आयुष्य त्याला जगू द्या. माणसानं प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण केलंय त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे त्यांनाही कधी कधी पर्याय नसल्यामुळे ते आपल्या भागामध्ये येतं. त्यांना योग्य ठिकाणी सोडायचे प्रयत्न करा. आता हे बी थोडंसं माणसाचं थोडं दूर सोडावं म्हणलं ह्याला, जेणेकरून हे माणसाजवळ राहिला किंवा माणसाच्या वाट्यावर राहिला तर कदाचित पायाखाली किंवा कुणी ह्याला मारू शकते. चला, गेलं, समाधान भेटलं, आपण काय त्याला हानी पोचवली नाही. ओके, धन्यवाद.